जय हिंद. हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक ॲडव्होकेट खतीब वकील. आज तारीख आहे 21 मे 2021 इसवी सन. नुकताच तारीख 17 मे 2021 रोजी पश्चिम बंगालच्या कॅबिनेटने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सुश्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पश्चिम बंगाल राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्याबाबत प्रस्तावाला मंजुरी दिली. सबब विधान परिषदांबाबत आपल्या भारत देशातील कायदा नियम काय आहेत, विधान परिषदांचा इतिहास काय आहे, त्याची रचना काय आहे, या विषयावर आजचा हा व्हिडिओ हा पामर करत आहे. तर विधान परिषदेबाबत आपल्या भारत देशाच्या संविधानामध्ये काय तरतूद आहे हे पाहूया. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 168 मध्ये अशी तरतूद आहे की राज्यांच्या विधानमंडळांचे गठन हे प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल की जे राज्यपाल आणि बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये 2 सदनांनी आणि इतर राज्यामध्ये 1 सदन मिळून बनेल. ज्या राज्यामध्ये विधानमंडळाचे 2 सदन आहेत तेथे एका सदनाचे नाव हे विधान परिषद असेल आणि दुसऱ्या सदनाचे नाव हे विधानसभा असेल. अनुच्छेद 169 भारताचं संविधान यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही राज्यामध्ये विधान परिषदेचं उत्सादन म्हणजे ॲबॉलिशन समाप्ती किंवा सृजन क्रिएशन निर्मिती करण्याचा अधिकार हा आपल्या भारत देशाच्या संसदेला आहे. परंतु त्याची पूर्वअट ही आहे की प्रथमतः संबंधित राज्याच्या विधानसभेद्वारा तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताद्वारा तथा उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान 2/3 बहुमताद्वारा त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा, अस्तित्वात आणण्याचा, क्रिएट करण्याचा ठराव हा पारित झाला पाहिजे. विधान परिषदेची संरचना काय असते ते पाहूया. आपल्या भारत देशाच्या संविधानाच्या अनुच्छेद 171 मध्ये विधान परिषदेच्या संरचनेबाबत अशी तरतूद आहे की विधान परिषद असणाऱ्या राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांची एकूण संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त असणार नाही, परंतु 40 पेक्षा कमी सुद्धा असणार नाही. म्हणजेच कोणत्याही राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य हे किमान 40 असतात आणि जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसेल एवढी संख्या विधान परिषदेच्या सदस्यांची असते. विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणूक याबाबत काय तरतूद आहेत ते पाहूया. विधान परिषदेचे 1/3 सदस्य हे त्या राज्याच्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सदस्यांद्वारा निवडले जातात. 1/12 सदस्य हे त्या राज्याच्या रहिवासी असलेल्या स्नातकांद्वारा म्हणजेच ग्रॅज्युएट्सद्वारा, पदवीधरांद्वारा निवडले जातात. आणि विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे त्या राज्यातील माध्यमिक पाठशाळांमध्ये नोकरी करणाऱ्या
शिक्षकांद्वारा निवडले जातात आणि विधान परिषदेचे 1/3 सदस्य हे त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारा निवडले जातात आणि उर्वरित सदस्य हे त्या राज्याच्या राज्यपालांद्वारा नामनिर्देशित नॉमिनेट होतात. त्या व्यक्ती अशा असतात की ज्यांना साहित्य, लिटरेचर, विज्ञान, सायन्स, कला, आर्ट, सहकारी आंदोलन, कोऑपरेटिव्ह मूवमेंट आणि समाजसेवा, सोशल सर्व्हिस या विषयामध्ये विशेष ज्ञान, स्पेशल नॉलेज आणि व्यावहारिक अनुभव, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो. विधान परिषदेच्या सदस्यांच्या वयाबाबत काय तरतूद आहे ते पाहूया. आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 172 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राज्याची विधान परिषद हे एक स्थायी सदन असेल, परमनंट हाऊस असेल. म्हणजेच विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही, समाप्त होत नाही. इट इज नेव्हर डिझॉल्व्ड. परंतु विधान परिषदेचे 1/3 सदस्य हे प्रति 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य हे निवडले जातात. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी काय पात्रता आहे ते पाहूयात. आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 173 मध्ये विधान परिषदेच्या सदस्यांची अर्हता, क्वालिफिकेशन ही अशी आहे की ती व्यक्ती आपल्या भारत देशाचा नागरिक असावा आणि त्या व्यक्तीचे वय हे किमान 30 वर्षे पूर्ण असावे. तर ही होती ढोबळमानाने माहिती विधान परिषदेची रचना, विधान परिषदेच्या सदस्यांची पात्रता याबाबत. तर आता आपल्या भारत देशामध्ये सध्या कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत ते पाहूया. आपल्या भारत देशातील एकूण 6 राज्यांमध्ये विधानसभा आहेत. त्यांचा तपशील किंवा माहिती अशी आहे. आंध्र प्रदेश, त्याची राजधानी आहे अमरावती. या विधान परिषदेचे एकूण सदस्य आहेत 58 आणि सत्ताधारी पक्षाचं नाव आहे YSR काँग्रेस पार्टी. बिहारमध्ये विधान परिषद आहे. तिचं सिटिंग प्लेस आहे पटना आणि तिच्या एकूण सदस्यांची संख्या आहे 63. नामिनीत निर्देशित सदस्य 12, एकूण 75. त्यानंतर कर्नाटकमध्ये सुद्धा विधान परिषद आहे. विधान परिषद असण्याचे 2 पीठ आहेत, 2 स्थळं आहेत. उन्हाळ्यामध्ये बेंगलोर आणि हिवाळ्यामध्ये बेळगाव. विधान परिषदेच्या कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या एकूण सदस्यांची संख्या आहे 75 आणि सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद आहे. विधान परिषदेचे पीठ ही 2 जागी आहेत. मुंबईमध्ये उन्हाळी अधिवेशने भरतात आणि नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशने भरतात. आणि महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या आहे 78. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा विधान परिषद आहे. तिचं मुख्य पीठ आहे लखनौ. उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या आहे 100. आणि त्यानंतर सर्वात वयाने छोटी विधान परिषद आहे तेलंगणा या राज्यामध्ये. तिचं सभास्थळ आहे हैदराबाद आणि तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या आहे 40. आणि तेलंगण विधान परिषदेतील सत्ताधारी पक्षाचं नाव आहे
तेलंगण राष्ट्र समिती. तर आपल्या भारत देशामध्ये काही राज्य अशी सुद्धा आहेत की जिथं पूर्वी विधान परिषदा होत्या, परंतु त्यानंतर त्यांचं उत्सादन म्हणजेच ॲबॉलिशन करण्यात आलं, त्या समाप्त करण्यात आल्या. त्या राज्यांची नावं या प्रकारे आहेत. आसाम विधान परिषद, हिचं मुख्य सभापीठ होतं शिलाँग येथे. तिची एकूण सदस्य संख्या होती 42 आणि आसाम विधान परिषद ही वर्ष 1969 मध्ये उत्सादित झाली, विसर्जित झाली, ॲबॉलिश झाली. पूर्वीच्या मुंबई इलाक्यामध्ये विधान परिषद होती. तिच्या एकूण सदस्यांची संख्या होती 78 आणि ती 1960 मध्ये विसर्जित झाली. बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 अन्वये. जम्मू आणि काश्मीर राज्याची विधान परिषद होती. तिची एकूण सदस्य संख्या होती 36. ती 2 जागी आयोजित व्हायची, भरायची. उन्हाळी अधिवेशन व्हायचं श्रीनगरमध्ये आणि हिवाळी अधिवेशन व्हायचं जम्मूमध्ये. आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाचं नाव होतं नॅशनल कॉन्फरन्स. ही विधान परिषद ही जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019 या केंद्र सरकारद्वारा पारित झालेल्या कायद्यान्वये विसर्जित करण्यात आली. त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये सुद्धा विधान परिषद होती. तिचं सभेचं मुख्य स्थळ पीठ होतं भोपाळ. तिच्या एकूण सदस्यांची संख्या होती 77 आणि ही विधान परिषद वर्ष 1969 मध्ये विसर्जित करण्यात आली. त्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा विधान परिषद होती. पंजाबच्या विधान परिषदेचं मीटिंग प्लेस, सभास्थळ होतं चंदीगडमध्ये आणि पंजाब विधान परिषद ही वर्ष 1969 मध्ये विसर्जित करण्यात आली. त्यानंतर तामिळनाडूमध्ये विधान परिषद होती. तिच्या एकूण सदस्यांची संख्या होती 78 आणि तामिळनाडूची विधान परिषद ही वर्ष 1986 मध्ये विसर्जित करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा विधान परिषद होती. तिच्या एकूण सदस्यांची संख्या होती 98 आणि पश्चिम बंगाल विधान परिषद ही वर्ष 1969 मध्ये विसर्जित करण्यात आली. तर विधानसभा या विसर्जित करण्याचा आणि पुनरुज्जीवित करण्याचा अधिकार हा संसदांना असतो. त्यावरून वादविवाद देखील होतात. तर त्याबाबत सुद्धा माहिती घेऊया. आपल्या भारत देशातील तामिळनाडू या राज्यामध्ये विधान परिषद असावी किंवा नसावी याबाबत प्रचंड राजकीय वादविवाद झाला. AIADMK, अखिल भारतीय अण्णा द्रमुक कळघम या पक्षाने 1986 मध्ये तामिळनाडूची विधान परिषद बरखास्त केली. परंतु त्यानंतर DMK, द्रविड मुन्नेत्र कळघम, की जो आता या वर्ष 2021 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये बहुमत मिळवून सत्तेत आलेला आहे, हा विधान परिषद पुन्हा निर्माण करण्याबाबत प्रयत्न करत आहे. वर्ष 2018 मध्ये मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसने सुद्धा असंच आश्वासन दिलं होतं आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभेने सुद्धा 1958 मध्ये विधान परिषदेची निर्माण केली. परंतु आंध्र प्रदेशाची विधान परिषद ही तत्कालीन तेलुगू देशम पक्षाने वर्ष 1985 मध्ये बरखास्त केली, विसर्जित केली आणि पुन्हा काँग्रेस पक्षाने वर्ष 2007 मध्ये तिचं पुनरुज्जीवन केलं. आणि गेल्या वर्षी म्हणजे वर्ष 2020 मध्ये तेलुगू देशम पक्षानं नवीन स्थापित झालेल्या आंध्र प्रदेशाच्या राजधानीबाबत विधान परिषदेमध्ये 3 विधेयके पारित केली आणि ती निवड समितीकडे सादर केली. आणि म्हणून
या कृतीमुळे नाराज होऊन आंध्र विधानसभेमध्ये सत्ताधारी असलेल्या YSR काँग्रेस पार्टीने आंध्र विधान परिषद विसर्जित केली. आसाम विधानसभेनं वर्ष 2010 मध्ये आणि राजस्थान विधानसभेनं इसवी सन 2012 मध्ये आपापल्या राज्यामध्ये विधान परिषदा निर्माण करण्यात याव्यात असे ठराव पारित केले. परंतु ते दोन्ही ठराव हे आपल्या संसदेमध्ये प्रलंबित आहेत आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभेनं आंध्र प्रदेशातील विधान परिषद रद्द करण्याबाबत विसर्जित करण्याबाबत जो ठराव पारित केला होता तो देखील आपल्या भारत देशाच्या संसदेमध्ये अद्याप प्रलंबित आहे. विधान परिषदेबाबत काही आक्षेप घेतले जातात. विधान परिषदेचं समर्थन देखील केले जातं. तर विधान परिषदांबाबत जे आक्षेप काय आहेत ते पाहूया. पहिला आक्षेप असा घेतला जातो की विधान परिषदा या त्या राज्यातील सरकारी खजिन्यावर हा बोजा असतात, ओझं असतात, कारण त्यामुळे खर्च वाढतो आणि कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब होतो. आणि विधान परिषदा या विधानसभेमध्ये निवडणुकामध्ये पराभूत झालेल्या नेत्यांना मागील दाराने त्या राज्याच्या विधानसभेमध्ये प्रवेश करण्यासाठीचं एक अनुचित साधन आहे असे सुद्धा आरोप केले जातात. आणि विधानसभेमध्ये पराभूत झालेले नेते हे विधान परिषदेद्वारा मागील दाराने त्या राज्याच्या विधानसभेमध्ये प्रवेश करतात. यामुळे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना सुद्धा धोका पोचतो, धक्का पोचतो असा आरोप केला जातो. आणि विधान परिषदेच्या समर्थकांकडून असं समर्थन केलं जातं विधान परिषदेच्या अस्तित्वाचं की त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था या ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडीअडचणी या विधान परिषदेमध्ये मांडू शकतात आणि विधान परिषदांद्वारा जे साहित्य, कला, सहकारी चळवळ, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान असणारे आणि त्यातील व्यावहारिक असणारे जे महानुभाव असतात, महान व्यक्ती असतात, त्यांना सुद्धा विधान परिषदेद्वारा राज्याच्या विधानसभेमध्ये सहभाग घेण्याची आणि नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. म्हणून विधान परिषदा या महत्त्वाच्या आहेत, त्या अस्तित्वात असाव्यात असं विधान परिषदेच्या सदस्यांचं त्या विधान परिषदेच्या अस्तित्वाला समर्थन असतं. तर विधान परिषदांबाबतचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबत आपल्या टीका आणि टिप्पण्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कराव्यात अशी नम्र विनंती आहे. जय हिंद.